आदिवासींचा संघर्ष पुढे आणण्यासाठी मेळघाटात बच्चू कडूंनी मेळघाट संघर्ष यात्रेची जी आहे ती सुरुवात केलेली आहे आणि आज बच्चू कडूंच्या मेळघाट संघर्ष यात्रेचा 9वा दिवस आहे। आपल्यासोबत याविषयी अधिक बोलण्यासाठी बच्चू कडू स्वतः आहेत। भाऊ, 9वा दिवस आहे, सरकारला तुम्ही निर्वाणीचा इशारा दिलाय, 2 मंत्री या ठिकाणी येणार आहे। मला एक सांगा, आम्ही 9 दिवस शांततेच्या मार्गानं सरकारवर कुठली टीका न करता आम्ही आंदोलन केलं। पालकमंत्र्याचं काही कर्तव्य नव्हतं? पालकमंत्री काय इराणच्या युद्धात व्यस्त आहे का? इथं आदिवासी मरतो त्यांना फिकर नाही। पालकत्व स्वीकारलं ना तुम्ही जिल्ह्याचं। इथला गवडी समाज आहे, इथला भलाई समाज आहे, ते वाऱ्यावर टाकले तुम्ही, मराठी सोडलेलं। म्हणजे युवा उलट पालकमंत्री आंदोलन कसं चिघळेल याच्यासाठी काम करते आणि माहिती भेटली तर कोणी जाऊ नका, होऊ द्या, गोळीबार होऊ द्या, या पद्धतीनं पालकत्व स्वीकारते तुम्ही। कुठेही राजकारण, अरे पिण्याचं पाणी त्यांच्या नशिबी नाही आहे आणि तिथं तुमचे 2 शब्द निघत नाही। आणि असं जर घाणेरडं राजकारण असेल तर त्याला जबाब देऊ। 4 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहू, नाही तर कार्यालय तोडून टाकू पूर्ण। तांडव आंदोलनाचा सुद्धा तुम्ही इशारा दिलाय। ते तांडवामध्येच तोडण्यासाठी ठेवलाय। नक्कीच आता जर पाहिलं तर 4 वाजेपर्यंत आंदोलनाची दखल घेतली नाही तर तहसील कार्यालय जे आहे ते तोडून टाकू असा गंभीर इशारा बच्चू कडू यांनी दिला आणि त्यामुळे बच्चू कडूंचं हे आंदोलन आता नेमकं कोण्या दिशेने जाते हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं झालं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेस्वामी आणि झी मीडिया, चिखलदरा, अमरावती।